नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आज 25 तारखेलाच रात्री हवेचा वेग कमी होऊ लागला आहे आणि 26 तारखेला देखील फक्त काही भागातच हवेचा वेग राहणार आहे. 20 ते 19 तासी किलोमीटर या वेगाने हवेचा वेग राहणार आहे. पण तो फक्त काही भागामध्ये राहणार आहे. ज्या भागामध्ये हवेचा वेग जास्त राहणार आहे त्या भागात थोडे पावसाचे वातावरण कमी राहणार आहे. परंतु ज्या भागात हवेचा वेग कमी होऊन पश्चिम वायव्य ही हवा ज्या भागात सुटेल त्या भागात पावसाचा जोर राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, एक सांगायचं आपणास खास महत्वाचं म्हणजे तुम्ही पाणी देण्याची सध्या तरी काही करू नका. पाऊस हा 100% आहे. एक वेळेस विश्वास ठेवा, कारण शेतकरी मित्र आपलं नुकसान होणार नाही. आणि ही कळकळीची विनंती, कारण शेतकरी मित्र आपण जर पाणी दिलं, हा पाऊस एक दिवस नाही, हा पाऊस कंटिन्यू 5 दिवस आहे. त्यामुळे आपले खूप नुकसान होऊ शकते. तरी आपण खूप काळजीपूर्वक भिजवा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. त्या पद्धतीने भिजवा, कारण शेतकरी मित्र उद्याच 26 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. काही भागात पडणार नाही, थोडाफार प्रमाणात पडेल. असं म्हणायचं नाही की पुन्हा आपल्या ठिकाणी पाऊस येणार नाही. पाऊस येणारच आहे. 26, 27, 28, 29, 30 या तारखांना चांगला जोरदार पाऊस आहे. आणि आपण आता पाहणार आहोत 26, 27, 28 या तारखांना कोणत्या भागात पाऊस आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे. तरी शेतकरी मित्र, व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या जिल्ह्यात कोणत्या भागात पाऊस आहे, कोणत्या तालुक्यात पाऊस आहे, कोणत्या गावामध्ये पाऊस आहे. तरी शेतकरी मित्र, आपण तालुक्याचे नाव सांगणार. प्रत्येक गावाचं आपल्याला सांगणं खूप मोठा व्हिडिओ होतो, तालुक्याचा देखील मोठा व्हिडिओ होतो. तरी पण काही तालुक्याची नावं सांगेल आणि ज्या तालुक्यामध्ये पाऊस नाही पडणार त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कमेंटद्वारे विचारा, आपण सांगू. तर शेतकरी मित्र, उद्या 26 तारखेला 2च्या टायमाला या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, साताऱ्याच्या काही भाग. साताऱ्यामध्ये पाऊस आहे पण थोडा कमी प्रमाणात आहे, पण हवेचा वेग तिथे कमी होणार आहे. तसेच दापोली, रत्नागिरी, सांगली, कराड या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे. हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विटा, कोल्हापूर तसेच रत्नागिरी या भागामध्ये पावसाची उद्या 2च्या टायमाला शक्यता आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 2च्या टायमाला जळगाव, मालेगाव तसेच अकोला, इकडे पाहिलं सिल्लोड, चिखली या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होणार आहे. काही ठिकाणी एकदम जोरदार होणार आहे. तसेच हिंगोली, जिंतूर या भागामध्ये देखील उद्या पाऊस आहे. कारंजा, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील उद्या पाऊस आहे. आणि हा पाऊस बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. संभाजीनगर, बीड, केज, जामखेड या भागामध्ये देखील वातावरण 2च्या टायमाला ढगाळ आहे. आणि हा पाऊस 3च्या टायमाला 4च्या टायमाला संभाजीनगर, जालना, पैठण, सिल्लोड, चाळीसगाव, बीड, माजलगाव, केज तसेच पिटी, धाराशिव, तुळजापूर, लातूर, अहमदपूर, परभणी, जिंतूर, लोणार या ठिकाणी जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे 4 ते 5च्या टायमाला. तर शेतकरी मित्र, आपण त्यासाठी घाई करण्याची आवश्यकता नाही, कारण पाऊस हा उद्या 100% येणार आहे. फक्त काही भागात पाऊस पडणार नाही. तो भाग आहे मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, दौंड, जुन्नर तसेच बारामती, इंदापूर या भागामध्ये पाऊस पडण्याची खूप कमी शक्यता आहे. पाऊस पडेल पण थोडंफार नॉर्मल पावसाची शक्यता आहे तिकडे. तरी हा पाऊस 7च्या टायमाला पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, पेठी, बीड, केज, जामखेड, करमाळा, माजलगाव, परळी, लातूर, अहमदपूर या भागामध्ये, परभणी, हिंगोली, वाशिम, लोणार, जाल, चिखली तसेच पुसद, उमरखेडा या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस आहे 26 तारखेला 7च्या टायमाला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र, परत काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस रात्री 11 वाजेपर्यंत, सांगितलेल्या ठिकाणी 11 वाजेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि परत पाऊस हा रात्रभर पाऊस राहण्याची शक्यता आहे. 26 तारखेला
रात्री 12 वाजेपर्यंत आणि 27 तारखेला पहाटे 3-4च्या टायमापर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी नोंद घेणे खूप आवश्यक आहे. आणि 27 तारखेला देखील बीड, केज, माजलगाव, जामखेड, पैठण, संभाजीनगर, जालना, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, दौंड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच परभणी, हिंगोली, जिंतूर, जालना या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बार्शी, तसेच बारामती, जेजुरी, पुणे, साताऱ्याचा काही भाग, चिपळूण साईड काढला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि काही भागात नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे 27 तारखेला. तसेच कराडच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूरला देखील थोडाफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. आणि चिपळूण, रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच खोपोली, पुणे, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, इगतपुरी, नाशिक या भागामध्ये देखील जोरदार पाऊस 27 तारखेला राहणार आहे. आणि शेतकरी मित्र हा पाऊस 27, 28 आणि 29 आणि 30 या तारखांना जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु आपणास सध्या तरी फक्त 26 आणि 27 तारखेची आपण अपडेटची कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडल्याचं सांगितलं आहे. आणि 28 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 28, 29 पूर्ण मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्या भागामध्ये देखील 28, 29ला जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये 27, 28 तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आतापर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला रोजचे रोज ताजे व्हिडिओ आपल्यास पाहायला मिळतील. तरी शेतकरी मित्र चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.